हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि झटपट तयार होणारी अंडा करी. सर्वप्रथम अंडी उकडून घेऊया आणि त्यासाठी लागणारं वाटण आणि मसाले काढून घेऊया. फोडणीसाठी एक कांदा आणि एक टोमॅटो चिरून घ्यायचा आहे आणि एक करी झाली की त्यावर टाकायला कोथिंबीर चिरून घ्यायची आहे. अशा प्रकारे सर्व तयारी करून घ्यायची आहे. आणि आता गॅसवर एक कढई ठेवून आपण त्यामध्ये साधारणपणे 1 चमचाभर तेल टाकणार आहोत. आता तेल गरम झालं की त्यामध्ये अशा पद्धतीने हळूवारपणे अंडी टाकून आपण ती हलकी सोनेरी होईपर्यंत परतून घेऊया. आणि परतून झाली की ती बाजूला काढून ठेवायची आहे. मसाल्यामध्ये आपण एक कांदा आणि एक खोबरं हे भाजून त्याचा मसाला केला आहे आणि हिरवा वाटणामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर असं मिक्सरमध्ये फिरवून हिरवं वाटण केलं आहे. आणि एका डिशमध्ये आपण मीठ, लाल तिखट, हळद, धना पावडर आणि गरम मसाला आणि इथे मी थोडासा काळा मसाला घेतला आहे, तो आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत. आता अशाच पद्धतीने आपण राहिलेले जे आहेत अंडी ती सुद्धा सोनेरी होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊया आणि बाजूला काढून ठेवायची आहेत. अंडी टाकताना तेलामध्ये जपून हळूवारपणे सोडायची आहेत. अंडी अशा पद्धतीने शॅलो फ्राय केल्यामुळे आपल्या एक करीमध्ये अंडीला एक क्रिस्पी आणि चांगला छान असा लेयर तयार होतो आणि त्याला मसाला पूर्णपणे लागतो आणि त्याची चव एकदम अप्रतिम लागते. आता अंडी फ्राय करून झाली का त्याच तेलामध्ये आपण फोडणीसाठी एक चिरलेला कांदा टाकत आहोत. आणि कांदा सुद्धा आपल्याला हलकासा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण एक टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो मऊ शिजेपर्यंत आपण या कांद्यामध्ये परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण सर्व काढलेले मसाले आता यामध्ये टाकणार आहोत. 1 चमचा मीठ, लाल तिखट, हळद, धना पावडर आणि थोडंसं काळं तिखट असं मी घेतलं आहे. आता हे मसाले छान तेल सुटेपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो यामध्ये परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण हिरवं वाटण, त्यामध्ये आपण अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे, ते टाकायचं आहे आणि ते सुद्धा अशा पद्धतीने छान परतून घ्यायचं आहे. ते झालं की आपण केलेलं वाटण टाकणार आहोत. या वाटणामध्ये कांदा आणि खोबरं भाजून मिक्सरमध्ये काढलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित एकत्रितपणे मिक्स करून छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. आणि हे वाटण छान परतून झालं की त्यामध्ये आपण फ्राय केलेले एग्स टाकणार आहोत. आता हे एग्स या मसाल्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला जर अंडा मसाला खायला आवडत असेल तर याच्यामध्ये न पाणी टाकता हा तुमचा अंडा मसाला तयार आहे. आणि यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण
एक करी करणार आहोत. आता इथे मी थोडंसं पाणी घालत आहे, साधारणपणे 1 ग्लास. पाणी टाकल्यावरती ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं आपण याला उकळी येऊ देणार आहोत. म्हणजे अंड्यामध्ये मसाल्याची चव छान मुरेल. शेवटी थोडी कोथिंबीर चिरून वरून टाकायचे आहे आणि गॅस बंद करूया. गरमागरम आणि मसालेदार अंडा करी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.